जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती आदिवासी राज्यमंत्री यांच्यावरती काही वक्तव्य केल्याबद्दल टीका टिप्पणी होती. आपण पण आदिवासी समाजामध्ये काही भागामध्ये नेतृत्व करत आहात. एकंदरीत हे जे वक्तव्य आपल्याला आमदार साहेबांचं ऐकायला मिळाले याबाबत आपण काय सांगाल? नमस्कार. खरं तर आपण जो प्रश्न उपस्थित केला आणि याबाबत खरं तर संबंध महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना मी विनंती करायला आणि काही वस्तुस्थिती सांगायला या ठिकाणी खरं तर मी आपल्यासमोर आलेलो आहे. आपण जो प्रश्न विचारला मला की आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याबाबत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारची समाज माध्यमांमध्ये टीका टिप्पणी होत आहे. याचं कारण आणि पार्श्वभूमी अशी आहे की 2 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एक आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीच्या दरम्यान काही वक्तव्य दादांच्या माध्यमातून झाली आणि त्याचा विपर्यास, त्या वक्तव्याचा विपर्यास समाज माध्यमांमध्ये काही लोकांनी खरं तर तो केला. मला या निमित्ताने आपल्याला शरददादांच्या बाबत आपल्याला सांगायचे, कारण शरददादांना महाराष्ट्रातील काही लोकांनी, काही आदिवासी समाजातील काही लोकांनी जाणीवपूर्वक ते विलन आहेत, ते कसे आदिवासी समाजाच्या टाळूवरचं लोणी आलेलं आहे, ते जातीयवादी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांना विनंती करणार आहे की जर समजा शरददादा आदिवासी समाजाबद्दल बोलले असते तर मी स्वतः देखील त्यांचा निषेध आणि त्यांच्या घरावरती किंबहुना त्यांच्याबद्दल रस्त्यावरती आंदोलन केली असती. पण शरददादांनी जे वक्तव्य केलं ते आदिवासी समाजासाठी वक्तव्य केलेले. कारण शरददादा सोनवणे हे जुन्नर तालुक्यामध्ये 2007ला जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा या परिसराचा अभ्यास करत असताना किंवा या परिसरामध्ये फिरत असताना आदिवासी समाजातील जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लग्न लावली. जर अपघात तरुणांचा झाला तर त्यांच्या 1 लाख रुपयाची त्यांची पॉलिसी काढली, त्या कुटुंबाला आधार दिला. मी आपल्याला जबाबदारीने सांगू इच्छितो की कोपरे मांडव या ठिकाणी एका शेतकऱ्याचा बैल MSCBच्या या खांबाला चिटकला, ते एक्सपायर मृत्यू पावल्यानंतर बैल जोडी घेऊन देणारे शरद सोनवणे आहेत. शरद सोनवणे आमदार नसताना देखील आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी तरुणांना एकत्र केलं, लोकांना एकत्र केलं, लोकांमध्ये मिसळले. त्यांनी कोणत्या प्रकारचा जातीयवाद नाही. जेव्हा आमदार शरद सोनवणे 2014 ते 2019ला आमदार झाले त्यावेळेसच्या पूर्वीची परिस्थिती अशी होती आदिवासी भागाची की खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हे काही कळायला मार्ग नव्हतं. अक्षरशः लोक म्हणायची इथं कुत्र्याला चालता येत नाही तर माणसाला कुठं. अशा भयान परिस्थितीमध्ये आदरणीय शरददादांनी जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या 185 किलोमीटरचा जो काही रिंग रोड आहे तो संपूर्ण डांबरीकरण केला. तुम्हाला सांगायचं झालं तर पिंपळगाव जोगेच्या बॅक वॉटर बंधाऱ्यावरचा धरणावरचा पूल करणार हा पहिला आमदार आहे. आणि विशेष म्हणजे पाणी टंचाईच्या काळामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी त्या ठिकाणी खिशातल्या पैशाने टँकर दिलेले. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आदिवासी समाजाचं असणारं कुलदैवत श्रद्धास्थान कुकडेश्वराला त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी जायची, सामुदायिक विवाह सोहळा करायची, उन्हामध्ये लोक असायची. आणि आपल्याला ही एक गोष्ट मी मुद्दामून सांगतो की जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा शरददादा निवडणुकीला उभे राहायचे तेव्हा आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाजाने एकही मतदान दिलं नाही, कधीच मतदान दिलं नाही. 2019लाही दिलं नाही, 2014लाही दिलं नाही आणि 2024च्या निवडणुकीला दिलं नाही. परंतु जेव्हा लोक कुकडेश्वराला त्या ठिकाणी उन्हामध्ये लग्न सोहळा करायचे, दादांनी स्वतःच्या खिशातून 15 लाखाचा सभामंडप बांधला. वर्सुबाई देवस्थान समोर 10 लाखाचा बांधला. मानकेश्वर ठिकाणी साहित्य दिलं, त्याच्यानंतर तांबे ठिकाणी दस्तक्रियेला सेट दिला. म्हणजे हे स्वतःच्या खिशातून केले, शासनाच्या पैशातून नाही, हे मला आपल्याला नमूद करायचे. जेव्हा आदिवासी बांधवांची परवड दादा बघत होते की माझी सर्व समाज हा बनकर फाट्याला जातोय, माझ्या समाजाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही, दादाने 2018ला जुन्नर तालुका पर्यटन मुद्दाम केला. कारण जे पर्यटन आहे ते संबंध आदिवासी भागामध्ये आहे. मग ऐतिहासिक गड किल्ले कुठे, चावंड किल्ला असेल, जीवधन किल्ला असेल, हाडसर असेल, दाराघाट असेल, नाण्याघाट असेल, वर्सुबाई असेल, दुर्गादेवी असेल, या भागाचा विचार करून पर्यटन तालुका केला. का केला?
तर त्या भागामध्ये देश विदेशातले राज्य परराज्यातले या महाराष्ट्रातले पर्यटक येतील आणि माझ्या आदिवासी बांधवांना रोजगार निर्माण होईल. आज तुम्ही बघा, आज कांचन धबधब्याचं वर आंबे वर सुबाईच्या ठिकाणचं चित्र काय आहे, आज नाणे घाटातलं चित्र काय, आज दारे घाटातलं चित्र काय, आज खिरेश्वरचं चित्र काय. म्हणजे या परिस्थितीमध्ये हा माणूस काम करत असताना अनेक कामं त्या ठिकाणी केली. मी आपल्याला अजून आवर्जून सांगतो, जेव्हा डीबीटीचा प्रश्न निर्माण झाला दादा आमदार असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दादांनी त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांचा ड्रेस परिधान केला आणि त्या ठिकाणी दिवसभर आंदोलन केलं. कोणासाठी आंदोलन केलं? आदिवासी समाजासाठी आंदोलन केलं. आणि असं असणारं शरद दादा सोनवणे अनेक प्रकारची कामं खरं तर शरददादांनी त्या निमित्ताने आपल्या भागामध्ये केलेली. मग अचानक शरददादांचा राग अनावर का झाला? त्या मिटिंगमध्ये असं काय घडलं किंवा त्या मिटिंगपूर्वी काय घडलं, ही वस्तुस्थिती आपल्याला खरं तर मला सांगायची. विशेष म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरचं असणारं हे प्रकल्प कार्यालय गोडेगाव, या प्रकल्प कार्यालयाच्या जे काही प्रकल्प अधिकारी आहेत ते सन्माननीय देसाई साहेब हे प्रकल्प कार्यालयामध्ये जेव्हापासून आल्यापासून त्यांनी वेगवेगळे कारनामे, वेगवेगळ्या कुरापती करत त्यांनी केल्या. आणि ते जेव्हा त्या तक्रारी जेव्हा आदरणीय शरददादा समोर आल्या त्यावेळेस शरददादांचा पाराबाकी चढला. काय तक्रारी आल्या? शरददादा कोणासाठी बांधले? शरददादा स्वतःसाठी नाही बांधले. जेव्हा आदिवासी समाजाचा असणारा मुख्याध्यापक वडील एक्सपायर झाल्यानंतर अनुकंप तत्वावरती शिक्षक म्हणून कामाला लागले आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. पहिली शाळा त्यांना सोमतवाडी मिळाली. 3च महिन्यामध्ये या महाशयांनी त्यांना 3-4 नोटीस देऊन टाकल्या की हा मुख्याध्यापक कामाचा नाही. अरे त्यांनी पदभार स्वीकारून 3 महिने झाले होते. मग तो काही त्यांचं मनमानी कारभाराला ऐकत नाही. मग काय केलं पाहिजे? तर सस्पेंड केलं पाहिजे. मग आमच्याच एका तरुण विद्यार्थिनीच्या खांद्यावर बंदूक ठेवली, तिला चुकीच्या पद्धतीने गाईड केलं आणि तिला तक्रार द्यायला लावून ते भोजने सरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या माणसांनी केलं. याच्यानंतर आमची एक भगिनी जी अनाथ आश्रम चालवते, आदिवासीच आहे, आंबेगाव तालुक्यातली, ती छोटी मोठी कामं करत होती. तिचं बिल मागायला गेल्यानंतर तिला सांगितलं की तू इथं थांबू नको, तुझ्या अंगाचा वास होतोय. ह्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच्यानंतर आमचा जुन्नर तालुक्यातला कातकरी समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता समाजासाठी काम करतोय, तळमळ करतोय, धडपड करतोय. तो जेव्हा कार्यालयामध्ये गेला तेव्हा त्याला जातीवाचक बोललं गेलं. तेव्हा कोणी दखल प्रशासनाने अजिबात घेतली नाही आणि ह्या सगळ्या तक्रारी शरददादांकडे जात होत्या. त्याच्यानंतर जुन्नर तालुक्यातला एक आमचे शिंदे पती पत्नी जोडपा आहे, त्याला त्या शिंदे सरांना सस्पेंड का केलं? तर तुझ्या वर्गामध्ये 7 विद्यार्थी आहेत, आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी आणणं ही काही प्राथमिक शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यांना सस्पेंड केल्यानंतर ते मॅट कोर्टातून त्यांना पुन्हा हजर करायचे जेव्हा कोर्टाने आदेश दिले, हे महाशयाने पती पत्नी एकत्रीकरण ठेवलं नाही. त्यांना हजर तर केलं, पण म्हणजे आता पत्नीला पण मी सस्पेंड करतो. तिच्याबद्दल वाईट विचार ठेवले. त्यांनी सुद्धा महिला आयोगाकडे तक्रार केलेली. त्यांचं एक जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी. आणि लोखंडे नावाचे एक मुख्याध्यापक आहेत, त्यांनी तर अर्ज केला की मुख्याध्यापक यांच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की 160 विद्यार्थिनींचा प्रश्न निर्माण झाला जुन्नर तालुक्यामध्ये. त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन द्यायचं कसं? वर्षभर तो प्रश्न भिजत ठेवला. मंत्री महोदयांकडे मिटिंग आदरणीय शरददादा यांच्या माध्यमातून सन्मान्य अजितदादा यांच्या दालनामध्ये झाली. हे महाशयांनी चुकीचं गायडन्स केलं, तिथून निघून आले. नंतर आदिवासी विकास मंत्री सन्मान्य असणारे अशोक उईके साहेबांच्या इथं मिटिंग झाली, तिथं मिसगाईड केलं. आणि ही वस्तुस्थिती जेव्हा आम्ही आदरणीय आयुक्त लीना बनसोड मॅडमकडे मांडली, अगदी 1 दिवसामध्ये तो प्रश्न निकाली काढला आणि ते 160 विद्यार्थिनींना त्या ठिकाणी प्रवेश दिला. प्रवेश मिळाला. कधी मिळाला? वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये मिळाला. वर्षभर त्या मुलींचं आर्थिक नुकसान झालं, शैक्षणिक नुकसान झालं. अशा प्रकारचा मिसगाईड करणारा माणूस हे जेव्हा शरददादांच्या याच्यावरती आलं तेव्हा शरददादांनी त्यांना सांगितलं की तुमच्या फार तक्रारी आढावा बैठकीमध्ये फार तक्रारी आपण नंतर बोलूयात. त्यांना विचारलं जुन्नर तालुक्याला किती निधी दिला? त्यांनी सांगितलं की जुन्नर आणि आंबेगावला समान दिला. जुन्नर तालुक्यातली 2001च्या सेन्सेक्सनुसार जी काही लोकसंख्या आहे ती 66,000 आहे. आंबेगावची आहे 46,000 आहे. मग जुन्नरला बी 9,27,00,000 आणि आंबेगावला तसंच का? मग ही पार्सलिटी का? दादा कोणासाठी मांडत होते? आदिवासी समाजासाठी मांडत होते. हा जेव्हा प्रकार त्यांच्या समोर आला
त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही जावा. ते नंतर मीटिंगमध्ये गेले आणि कानामध्ये काहीतरी बोलू लागले, मंत्री महोदयांबद्दल सांगू लागले. तेव्हा आदरणीय शरददादा यांनी काय सांगितलं की बाबा मंत्री महोदयांना आणि आपल्याला मुख्यमंत्री समोर घेतो, एक दोन अनपार्लमेंटरी शब्द जरी गेले आणि त्याचं मी समर्थन करणार नाही, पण हा त्रागा कोणासाठी केला होता तर तोच आदिवासी समाजासाठी केला होता. हा विचार म्हणजे एवढी तडफड त्या अधिकाऱ्याला बोलायची कशामुळं तर जुन्नर तालुक्यामध्ये 35% समाज हा आदिवासी राहतोय. मग आदिवासी त्याच्यामध्ये महादेव कोळी, ठाकर, कातकरी, भिल्ल, पाशेपारधी अनेक समाजाचे लोक राहतात, त्यांची आजही वणवण आहे. मग ह्या समाजाबद्दलचा त्रागा, या समाजाबद्दलच्या अडचणी जेव्हा दादा समजून घेत असताना, मांडीत असताना, अरे आम्हाला निधी कमी मिळतोय आणि त्याच्यामध्ये मी प्रकल्प अधिकारी एकतर मिटिंगला आले म्हणले मला विशीला जायचे आणि आढावा देत असताना सांगितलं आंबेगावला किती निधी दिला, मी आंबेगावची माहिती जाणली नाही, मी फक्त जुन्नरची जाणली. अशा प्रकारची उत्तरं देणार असेल तर कोणीही लोकप्रतिनिधी जेव्हा समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा मात्र प्रश्न विचारल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य जेव्हा आदरणीय शरददादा यांच्या माध्यमातून गेलं, मी सर्व समाजाला विनंती करणार आहे की बाबांनो, दादा आदिवासी समाजाबद्दल चकार शब्द बोलले नाही. दादा आदिवासी मंत्र्यांबद्दल त्यांच्याकडून जे काही शब्द गेलेले आहेत तर ते मंत्री महोदय आणि आमदार महोदय मंत्रालयात बसून एकत्र चहा पेतील, गप्पा मारतील आणि त्यांचा प्रश्न तिथे सोडवतील. पण विनाकारण मंत्री महोदयांचा अपमान म्हणजे आदिवासी समाजाचा अपमान, अशा प्रकारचं जे काही भोळ्या बाबड्या समाजाला फसवायचं किंवा त्यांना जे काही त्यांना दिशाभूल करायचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना मला या माध्यमातून आपल्याला इशारा करायचा आहे की मित्रांनो, आदिवासी समाज भोळे बाबडे त्यांना फसवण्याचं काम आदिवासी समाजाला कोणी करू नये. आणि जर यदा कदाचित ही गोष्ट समोर आली तर बाकी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वेगवेगळे लोक करत आहेत आणि वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आज अशोक उईके साहेब जेव्हा जुन्नर तालुक्यामध्ये आले सन्माननीय मंत्री, तेव्हा त्यांचं स्वागत करण्याचं काम, त्यांना तालुक्यामध्ये आणण्याचं काम आदरणीय शरददादांनी केलेलं आहे. शरददादांचा हेतू मंत्री महोदयांबद्दल सुद्धा वाईट नाही, परंतु या सन्माननीय देसाई या ग्रस्ताबद्दल जेव्हा आदरणीय राज्याचे झिरवळ साहेब मंत्री किंवा वेगवेगळ्या आमदार महोदयांनी जेव्हा सांगितलं तेव्हा खरं तर देसाईंना तात्काळ या ठिकाणून हटवायला पाहिजे होतं. आदरणीय शरददादांनी देखील 3-4 वेळा भेटून सांगितलं. या ठिकाणी जेव्हा दौऱ्याला आले होते तेव्हा पण देसाई या माणसाच्या तक्रारी झाल्या, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्या रागातून, त्या संतापातून आदिवासी समाजाची होत असणारी परवड दादाला बघवली नाही. म्हणून संतापातून जे काही वक्तव्य झालं असेल तर मी समाजाला विनंती करतो की ते मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे एकत्र बसतील, त्याच्यावरती तोडगा काढतील. पण आपण या जुन्नरमध्ये किंवा महाराष्ट्रातील आदिवासींना विनंती करायची की आपण कुठल्याही म्हणजे प्रलोभनाला किंवा कुठल्याही अफवांना बळी न पडता या आदरणीय शरददादा सारख्या माणसाबद्दल चुकीचं वक्तव्य किंवा चुकीच्या पोस्ट टाकू नये, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करीत आहे. म्हणजे हे सगळं जे घडलं हे शरददादांकडनं मंत्री महोदयांबद्दल जे काही अनावधान आपण म्हणताय, जे शब्द निघाले की ज्याचं समर्थन आपण देखील करणार नाही आहेत, याला सगळ्याला कारणीभूत फक्त कोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे देसाई साहेब आहेत का? 100% मी आपल्याला सांगण्याचा तोच प्रयत्न करीत आहे की ज्या माणसाच्या अनेक तक्रारी दादांकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने ते बोलत असताना, ते कानामध्ये काहीतरी सांगत असताना दादांनी ते सांगितलं की आपण नंतर भेटूयात, परंतु त्यांनी अजून काहीतरी बोलत राहिले, त्याच्यामुळे तो प्रसंग खरं तर घडला. परंतु याचा आणि समाजाचा कुठलाही संबंध नाही असं मला आपल्याला सांगायचं. एकंदर आपण प्रकल्प कार्यालयाचे जे प्रकल्प अधिकारी आहेत देसाई म्हणून, त्यांच्यावरती फार मोठे आरोप केलेत, गंभीर आरोप केलेत आता आपण आपल्या या वक्तव्यामध्ये. या आरोपाबाबत आपण ठाम आहात? मी आरोप केलेले नाही, मी वस्तुस्थिती सांगितलेली आहे. कारण हे जे काही भोजने प्रकरण असेल, शिंदे प्रकरण असेल, राजू मुकणे प्रकरण असेल, सविता मते प्रकरण असेल, ह्या सगळ्या लेखी तक्रारी उपलब्ध आहेत. या तक्रारी तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता? या तक्रारीचा बंच गठ्ठा सगळा आमच्याकडे आताही उपलब्ध आहे, मी आताही तुम्हाला देऊ शकतो. याची वारंवार याची कमिटी पण एक स्थापन झाली होती, त्या कमिटी मार्फत पण काही त्या ठिकाणी चौकशी झाली. काही लोकांना
गोरगरीब लोकांना खरेदी करून त्याच्यामध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांमध्ये आहेत, त्याचे पेपरची कात्रणं आपल्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याकडं या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक आदिवासी समाजाचं नेतृत्व आपण करत आहात, तालुक्याचं नेतृत्व शरददादा सोनवणे करत आहेत, शिवजन्मभूमी आहेत, संस्काराची भूमी आहे, या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे. आपण आपल्या समाज बांधवांना काय सांगाल? मी समाज बांधवांना विनंती एवढीच करणार आहे, हात जोडून विनंती करणार आहे की आदरणीय शरददादा हे आदिवासी समाजाबद्दल बोललेले नाही, तर समाजासाठी बोललेले आहे. त्यांची तळमळ त्या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. त्याच्यामुळे बाबांनो मी हात जोडून विनंती करतो की आपण अफवांना बळी पडू नये आणि कोणी चुकीच्या गोष्टी करू नये, चुकीचं वर्तन करू नये, एवढं मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.